दिया जाटे. ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपले स्वागत आहे. वळूया आजच्या बातमीपत्राकडे. जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोविली येथे संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून यावर्षी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे इको फ्रेंडली गणेशोत्सव या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री विद्याधर वालवरकर, संचालक पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे यांनी विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली गणेशोत्सवाबद्दल माहिती दिली. गण म्हणजे समूह आणि पती म्हणजे प्रमुख म्हणजेच गणपती. समूहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच गणेशोत्सव, परंतु तो साजरा कसा करावा याचे मार्गदर्शन करत ते म्हणाले, पीओपीच्या मूर्त्यांऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्त्या स्थापन कराव्यात. पीओपीच्या मूर्त्यांचा रंग पाण्यात मिसळल्याने जलप्राण्यांचा मृत्यू होतो. शक्य होईल तितका प्लॅस्टिकचा वापर टाळा. परिवर्तन व्हायला वेळ लागेल, परंतु परिवर्तन झाल्यावर चांगल्या सवयी लागतील. यांच्या या संदेशाला विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी धुमाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी दिनेश धनगर यांनी केले. यावेळी उपप्राचार्य हरेंद्र सोस्टे, प्राध्यापक अपर्णा जाधव, देवेश जाधव, प्राध्यापक स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी प्रियंका तिके. आज जीवनदीप वार्तावर तुमचं स्वागत आहे. आज इको फ्रेंडली गणेशोत्सव निमित्त आज आपण माननीय श्री विद्याधर वालवलकर, संचालक दक्षता मंडळ ठाणे यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत. सर, माझा तुमचा इथे खूप मनापासून स्वागत आहे. सर, माझा एक असा प्रश्न आहे की इको फ्रेंडली गणेशोत्सवाबद्दल तुमचं काय मत आहे? इको फ्रेंडली म्हणजे खरं म्हणजे इको फ्रेंडलीच्या ऐवजी तो मानव फ्रेंडली म्हणायला पाहिजे. इको फ्रेंडली आपण काय म्हणतो की तो पर्यावरणाला उपयोगी आहे, पण पर्यावरणापेक्षा तो मानवाला उपयोगी आहे, कारण पर्यावरण जर राहिलं तर मानव राहणार ना. त्यामुळे गणपती उत्सव साजरा करावा का, तर तो नक्की करावा, परंतु तो करण्याच्या पद्धतीमध्ये आपण जर थोडा बदल केला आणि तो पर्यावरणाला अनुकूल केला, म्हणजे काय तर उदाहरणार्थ निसर्गाने दिलेल्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये वापरल्या तर तो आपोआप पर्यावरणात्मक होतो. मानवाने निर्माण केलेल्या वस्तू जास्त वापरल्या की तो आपोआप पर्यावरणापासून लांब जायला सुरुवात होते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरली तर तो पर्यावरणापासून लांब जातो. शाडूच्या मातीची मूर्ती वापरली तर तो पर्यावरणाच्या जवळ येतो. प्लास्टिकचं डेकोरेशन केलं पर्यावरणापासून लांब जातो. साधं फळाफुलांचं डेकोरेशन केलं तर तो पर्यावरणाच्या जवळ येतो. इतक्या सोप्या गोष्टीवरती जर तो बदलला ना आणि जाणीवपूर्वक केलेला बदल हा लोकांच्या निदर्शनाला आणला ना, तर आपण सगळे मिळून अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. सर, पर्यावरण संरक्षणासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? खरं म्हणजे समाजामध्ये समाज जीवन चालू राहण्यासाठी अनेक गोष्टी होत असतात ना, तर त्या गोष्टी बंद करून म्हणजे आपण मानवाने उद्या सगळं घरबीर बंद करून घरामध्ये राहायचं ठरवलं तर आपोआप पर्यावरणाचं प्रदूषण बरोबर कमी होणार आहे ना. तुम्ही फिरायचं बंद केलं, तुम्ही जायचं बंद केलं तर, पण तसं शक्य आहे का? तर तसं शक्य नाही आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्यासाठी काही ना काहीतरी करायला लागणार. ते करताना आपण मिनिमम अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे पर्यावरणाला हानिकारक गोष्टी कशा होतील याची जर काळजी घेतली तर आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकू. कारण निसर्ग आहे ना, तो भरपूर फ्लेक्झिबल आहे, म्हणजे तो स्वतःला नीट पद्धतीने सावरून देतो, नाही ना. तुम्ही जर त्याला जास्त त्रास दिला तर तो सावरण्याच्या पलीकडे जातो. तर सावरेपर्यंत निसर्गाची जी कॅपॅसिटी आहे ना, टॉलरन्स, हे सगळं ऍक्सेप्ट करायला, तिथपर्यंत आपण निसर्गाला थोडाफार त्रास दिला तर निसर्ग जगू शकतो. पण त्याला जर त्याच्यापेक्षा जास्त त्रास दिला तर निसर्ग मग कोलमडून जातो. कोलमडल्यानंतर मग हे पूर, विलक्षण म्हणजे आपल्या कंट्रोलच्या बाहेर असणाऱ्या एखादी साथी आणि या सगळ्यांनी आपल्याला फेस करायला लागतं. त्यामुळे आपण या सगळ्या विषयामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच निसर्गाचं, त्याला दोहन असं म्हणतात, वापर करावा. त्याचं शोषण करू नये अशा स्वरूपाचं आपण सगळ्यांनी ठरवणं आवश्यक. सर, आणखी एक प्रश्न तुम्हाला. गणपती विसर्जन आपण जेव्हा करतो तेव्हा फुलं, हार पाण्यामध्ये टाकलेली जातात, तेव्हा तुम्ही नाही टाकावी, मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? खरं म्हणजे कुठे तसं लिहिलेलं नाही की सगळ्याचं सगळं निर्माल्य ते पाण्यामध्ये सोडावं म्हणून, नाही ना. आपण काय करतो की बाबा घरातलं सगळं उचलून तिथे नेलेलं असतं तर मग ते सगळ्या वाहत्या पाण्याबरोबर सोडून देतो. अनेक ठिकाणी वाहतं पाणी पण नाही आता आहे, ते स्टॅग्नंट पाणी आहे. स्टॅग्नंट पाण्यामध्ये हे सगळं टाकल्यानंतर त्याचं तिथे त्या पाण्यातला ऑक्सिजन शोषून घेऊन त्याचं कुजणं चालू होतं किंवा त्याचं जे विघटन आहे ते चालू होतं. त्यामुळे त्या पाण्यातला ऑक्सिजन जर कमी झालं तर त्या पाण्यातली जीवसृष्टी नष्ट होते. त्यामुळे आणि खरं प्रॉब्लेम ते टाकण्याचा नाहीये, प्रॉब्लेम एका ठिकाणी हजारो माणसांनी टाकण्याचा आहे.
समजलं की नाही? एका ठिकाणी हजारो माणसं आले आणि त्यांनी सगळं ते निर्माल्य टाकलं तर मग त्याच्यातनं प्रॉब्लेम सुरू होतो, कारण त्याची क्वांटिटीज इतकी जास्त असते की त्याची काळजीच इथे घेतली जाऊ शकते. म्हणून मग जसं स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरवलंय की ते सगळं निर्माल्य बाहेर गोळा करावं, प्रसंगी आपला गणपती येतो तो डोनेट करावा सिस्टमला, की सिस्टमच्या मधून त्याचे व्यवस्थापन केलं जाईल. अशा सगळ्या प्रॅक्टिसेस हळूहळू आपण सगळ्यांनी ॲक्वायर केला पाहिजे, किंवा कृत्रिम तलाव केले, कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावं, या सगळ्या प्रॅक्टिस करायला पाहिजे. धन्यवाद सर. मी प्रियंका तिके, भूषण मुरकुडेसह जीवनदीप वार्ता. आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता.